या खेळामध्ये दोघींनाही 10 संधी मिळणार। स्माइली चेंडू तिथे ठेवलेले आहेत। प्लास्टिकचा चेंडू इथून मारायचा किंवा असा सरपटी टाकायचा, तो त्या स्माइली चेंडूला लागला पाहिजे आणि स्माइली चेंडू पुढच्या 2 टप्प्यांमध्ये जाऊन थांबेल। अशा पद्धतीने खेळ खेळायचा। पहिल्या टप्प्यावर चेंडू थांबला तर 1 गुण आणि दुसऱ्या टप्प्यावर जाऊन चेंडू थांबला तर 2 गुण। पण चेंडू जर का तो रेषेच्या बाहेर गेला तर तो गुण मिळणार नाही। दोघींनाही 10 संधी आणि या 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे। सुरुवात तुमच्यापासून, जोरात। थांबा, तुम्ही थांबा। आता 3 संधी तुमच्यासाठी। थांबा 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 थांबा। 1 गुण। थांबा। 5 संधी 1 गुण। 1-1। 5 संधी झालेल्या आहेत दोघींच्याही, गुणसंख्या 1-1। एका गुणाची आवश्यकता पैठणी जिंकण्यासाठी। दोघींनाही आणखी 5 संधी। एक। जिंकण्यासाठी 2 गुणांची आवश्यकता आणि बरोबरी करण्यासाठी 1 गुणाची आवश्यकता। नाही। एक संधी, बरोबरी करण्याची संधी, नाहीतर पैठणी इकडे। अभिनंदन। झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी। अभिनंदन। झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी। अभिनंदन। उपविजेत्या ठरल्या मेहर वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं। नमस्कार नमस्कार। आणि आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या शेवडे वहिनी, त्यांना तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी। अभिनंदन। पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस। कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं। तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात। मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात? बाणाईला भेट घ्यायची आहे देवी। वाटलंच मला, ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे। तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे। अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे। नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे। कशा करता आलेस तू इथे? विकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर। अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं? खपवून घेणार नाही मी सांगतो तुला। मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव। पोलिसात देणार होतो तुला, केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी। मामा, आता आपण काहीच करू शकत नाही। पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो। मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले?
जे आपल्याला ऐकूच आले नाहीत. आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?